संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारात गोलमाल। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। आदर्श ग्रामस्वच्छता अभियानामध्ये अचलपूर पंचायत समिती अंतर्गत वागडोह ग्रामपंचायतला मिळाला दुसरा क्रमांक, तर चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत गुईखेड ग्रामपंचायतला मिळाला प्रथम क्रमांक। मात्र तपासणी चमूने कागदावरच केले निरीक्षण, प्रत्यक्षात पाहणी न करता ग्रामपंचायतला मिळाला आदर्श ग्राम दुसरा क्रमांक पुरस्कार। मात्र गावकरी नाराज। ग्रामपंचायत अंतर्गत शाळा परिसर स्वच्छ असणे, प्रत्यक्षात गाव हागणदारी मुक्त असणे, गावामध्ये साफसफाई असणे, रस्त्याकडे क्षणाचे ढिगारे नसावे, अंगणवाडी शाळेसमोर स्वच्छता असणे, नाली साफसफाई, गावातील शौचालय साफसफाई असणे हे बंधनकारक आहे। मात्र यामधील कुठलीही स्वच्छता आढळून आली नाही। आज विभागीय आयुक्त कार्यालयाची टीम जिल्ह्यातील निवड झालेल्या चांदूर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत गुईखेड व वागडोह ग्रामपंचायतला परीक्षण करण्याकरता आले होते। ग्रामपंचायत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गुईखेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक, तर अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत वागडोह या ग्रामपंचायतचा दुसरा क्रमांक लागला। त्यामुळे गावातील स्वच्छता पाहण्याकरिता विभागीय टीम तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी वागडोह ग्रामपंचायतला भेट दिली। मात्र विभागीय टीमने प्रत्यक्षात गावातील स्वच्छतेची पाहणी केली नाही, कागदावरच निरीक्षण केले व तिथून निघून गेले। त्यामुळे काही गावातील ग्रामस्थ नाराज झाले। बहुजन इंडिया न्यूज टुडे ची टीम गावामध्ये गेले असता सार्वजनिक शौचालय हे घाणीने साचलेले आढळून आले। तसेच या शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था नाही। दुसरीकडे खताचे ढिगारे रस्त्यालगत आढळून आले। रोडवर सांडपाणी तसेच रोडवर घाण आढळून आली। जनोना येथील शाळा परिसरामध्ये संडास करिता खोदलेला गड्डा बंद अवस्थेत पडलेला आहे, तर दुसरीकडे शाळा परिसरात नालीमध्ये घाण तर मोठमोठे शेणखताचे ढिगारे पाहायला मिळाले। त्यामुळे जनोना येथील ग्रामस्थांनी बहुजन इंडिया न्यूज टुडे समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। गेल्या 6 दिवसा अगोदर सम गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानची टीम गावामध्ये आली, मात्र कागदावरच निरीक्षण केले आणि वागडोह ग्रामपंचायतचा दुसरा क्रमांक लागला। आज टीम येणार म्हणून गावातील मुख्य रस्ता स्वच्छ करून रांगोळी काढून ग्रामपंचायत समोर विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच स्वागतासाठी होते। टीम आली मात्र ग्रामपंचायत मध्ये बसूनच निरीक्षण केले। त्यामुळे ग्रामपंचायतचे कागदावरच निरीक्षण केले का असा प्रश्न ग्रामस्थांसमोर पडला। एकीकडे आदर्श गाव म्हणावा तर दुसरीकडे गावातील स्वच्छता दयनीय अवस्थेत आहेत। तर गावातील स्वच्छता प्रशासनासमोर केव्हा येणार की कागदावरच निरीक्षण होऊन पुरस्कार मिळतो हे मात्र प्रश्नच आहे। अमरावती जिल्हा प्रतिनिधी बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मनोज मेळे यांचे पदाधिकारी वागडो ग्रामपंचायत आले आणि जिल्ह्यातील दुसरा पुरस्कार मिळालेला आहे। आणि आज ते जे सर्व पदाधिकारी आहेत तिथे होते आणि आज आपण तिथं निवेदन घेऊन गेले होते। काय नेमका विषय आहे? नेमका असा होता की मी त्यांना एक निवेदन करतो साहेबांना। साहेब म्हणत होते की बा आम्ही तुमचं निवेदन सध्या घेऊ शकत नाही, BDO साहेब घेतले। म्हटलं BDO साहेबांना मी हर एक वेळा म्हटलं तर आमच्या इथं आजपर्यंत चॅम्पियन शील्ड मिळाले शाळेला, आमच्या इथं शाळेला मैदान नाही। तर मी वडगावला खेळ होते त्यावेळेस BDO साहेबांना भेटलो, हर एक वेळा भोरे साहेबांना भेटलो, चौधरी साहेबांना भेटलो, आज आयुक्तांना सुद्धा भेटलो, पण आयुक्त सुद्धा आमच्या जुन्या गावाला भेट देऊ शकत नाही, BDO आमच्या गावाला भेट देऊ शकत नाही। आज आमच्या शाळेची दुर्दशा काय आहे हे पाहू शकत नाही। आज मोका पाणी स्वतःहून करायला पाहिजे। परवा दिवशी जे काही टीम आली होती त्यांची आली, त्यांना मी सांगत होतो की बा आमच्या इथं चला आणि गावाचं समस्या पहा। आमच्या इथं शौचालय आहे, शौचालयाला टाकी नाही आहे, नळ नाही आहे, नाल्यामध्ये घाण कचरा आहे, कचरा आहे आणि ग्राम स्वच्छता अभियान तुम्ही राबवता कोणत्या बेसवर? संपूर्ण गावामध्ये घरातील शौचालय आहेत का? प्रत्येक गावामध्ये शौचालय काही नाही आहेत। फक्त आमच्या गावामध्ये फक्त 30 ते 35% शौचालय आहेत। शौचालय गावामध्ये नाही, उघड्या आमच्या गावामध्ये असं की आमच्यामध्ये पावन झालेलं एक बाळामाचं मंदिर आहे आणि फक्त मंदिराची साफ स्वच्छता, मंदिराचा परिसर मंदिराचे मालक ठेवतात, म्हणून ते फक्त मंदिराचा साफसफाई पाहिल्यावर म्हणतात की बा साफसफाई आहे। पण गावातील जे काही ग्रामपंचायतीचे जे काही कर्मचारी वर्ग आहेत ते नाला सफाई करायला येत नाही, नाल्या सफाई करायला येत नाही, चेंबर फुल भरून गेलेले आहेत, पाणी वाहते, पाण्याची समस्या बेकार आहे आमच्या गावामध्ये। आपण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे का? हा, मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक भीमराव थोरात जनोना। मला सर आजपर्यंत 8 ते 9 वर्ष झालेले आहेत। गावामध्ये जे काही आमच्या विद्यार्थ्यांना येत नव्हतं ते आज जर म्हटलं तर आज कॉलेजच्या मुलांना येत नाही, एवढं आमच्या या शाळेमधल्या मुलांना शिक्षणासाठी एकदम प्राधान्य चांगलं आहे। पण त्यांना खेळायला मैदान नाही,
त्यांना कोणत्या वस्तू नाही आहेत. आमच्या इथं 170 मुलं आहेत. पटसंख्या आमच्या इथची 170ची पटसंख्या आहे आणि वागदोला फक्त 60 ते 70 पटसंख्या आहे. फक्त 4 शिक्षक आहेत. स्वच्छते संदर्भात काय सांगाल आपण? स्वच्छता संदर्भात एवढं सांगणार आहोत की आमच्या इथं नाला आहे शाळेला लागून. तो नाल्यामध्ये कचरा आहे, घाण कचरा आहे. त्या दिवशी मोका पाण्यासाठी ते 2 त्यांचे कोणते साहेब वगैरे आले होते. हां, तर त्यांनी ते पाहिलं आणि संडासमध्ये सांगितलं की संडास होती एवढी मोठी साचलेली. ते साहेब तिथून निघाले आणि निघून गेले. साहेबांनी सांगितलं तुम्ही टाकी बसवा, नळ लावा, हे लावा सरपंचाला. सरपंच कोणतीच आमची गोष्ट या जन्मेची कानावर घेत नाही. सरपंच मॅडम आमच्या गावामध्ये येत नाही. सरपंचाचे मिसेस या गावामध्ये येतात. तर सरपंचींना आजपर्यंत ज्यावेळेस निवडून आल्या त्यावेळेपासून त्या आमच्या गावात त्यांनी कधीच दौरा केलेला नाही. फक्त सरपंच बाईचे मिसेसच येतात. पण मिसेसनं इथं येऊन मिसेसचं कोणतं काम नाही. सरपंचानं इथं यावं आणि समस्या आहेत लेडीज आणि ह्या सगळ्या समस्या त्यांनी लक्षात घ्याव्या. ग्रामपंचायत कौन सी है? ये गांव में स्वच्छता अभियान ये हुआ है आज और पतक आया है पंचायत समिति के ऊपर के अधिकारी और ग्राम स्वच्छता अभियान में पुरस्कार मिला है। लेकिन आपके गांव में सुविधा है क्या? सब घर संडास है? नहीं, संडास नहीं है, फिर वो कहाँ जाते हैं शौचालय के लिए? बाहर जाओ। इस तरह से। और कुछ सुविधा है यहाँ पे? सबको घरकुल मिला है या कुछ? या घरकुल मिला हुआ है, कुछ रोड नहीं आया। ग्राम पंचायत की तरफ से 12,000 रुपये संडास के लिए आए थे, नहीं, कुछ भी नहीं मिला, कुछ भी नहीं मिला। कुछ भी नहीं मिला।